तिने शिवाची साधना केली आहे, परंतु आदिशक्तीची साधना तिच्याकडून अपूर्ण राहिली आहे। परंतु बानू इथे राहूनच ते शक्य झालं नसतं का? नाही लक्ष्मी देवी, इथे राहून तिला ते शक्य झालं नसतं। आत्ताच्या क्षणी जेजुरीत राहून तिला ते साध्य करता आलं नसतं आणि म्हणून हे सारं घडलं। म्हणजे देवा, बाणाईच्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा काळ सुरू होणार आहे। प्रधानजी, केवळ बानूच्या नाही तर म्हाळसेच्याही, कारण म्हाळसा म्हणजे आदिशक्तीचं रूप आणि बानू जसजशी त्या आदिशक्तीची साधना करू लागेल तस तशी म्हाळसा देखील अस्वस्थ होऊ लागेल। तेव्हा दोघींच्यासाठीही हा अत्यंत महत्त्वाचा काळ आहे। हो, कारण बानूला किमान आपण हे सारं का करतो आहोत हे कळेल तरी, परंतु म्हाळसाला ते कळणार देखील नाही। आणि श्री म्हाळसा देवींना ते तसं स्पष्ट सांगता देखील येणार नाही। होय प्रधानजी, ह्या पुढील काळात दोघींनाही त्यांच्या मूळ रूपाचे स्मरण होण्याचे संकेत मिळतीलही, पण दुसरीकडे त्या दोघींमध्ये एक नवा ऋणानुबंध निर्माण होईल। प्रधानजी, लक्ष्मी देवी, कदाचित मी हे सारं थांबवलं असतं तर हे काहीच घडलं नसतं।